शायद ही कोणी असेल की ज्यांना चाट पसंत नाही। आज मी मटार चाट बनवणार आहे। मी याला 2-3 प्रकारे इथे असे सर्व केलेले आहे। तुम्ही अजून प्रकारे पण सर्व करू शकता। बाहेर जशी मिळती तशीच तिखी, चटपटी व एकदम चटाकेदार। तर चला आपण आता इथे मी 2 ते 3 तास भिजलेले वाटाणे घेतलेले आहे आणि 2-3 बटाटे, 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। हे वाटाणे भिजून वरती येईल एवढं पाणी आपण यात टाकूयात आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकूया आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ देऊया। तोपर्यंत आपण पापडीसाठी मी इथे मैदा घेतलेला आहे, त्यात थोडासा ओवा घातलेला आहे आणि थोडंसं मीठ आणि मोईनसाठी मी इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे। तर याला छान मिक्स करूयात आणि हे असा लाडू किंवा अशी मुठ्ठी बांधेपर्यंत हे असं झालं की आपली पापडी एकदम मस्त होणार आहे। आणि आपण यात थोडंसं पाणी घालून आता पिठाला घट्टसर एक गोळा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, तर मळून ठेवूयात। तर हा सेट होईल तोपर्यंत आपले हे 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। तर मी टोमॅटोवरची साल काढून घेत आहे आणि बटाट्यांना आणि टोमॅटोंना मॅश करायचं आहे, वाटाण्यांना नाही मॅश करायचं आहे। तर आपण इथे मसाला बनवून घेऊयात। त्याच्यासाठी लाल मिर्च, चाट मसाला, हळद, मीठ, धनेपूड, गरम मसाला तयार केलेला आहे। तेल गरम झाल्याच्यानंतर त्यात जिरं, हिंग आणि हिरवी मिरची, लसण, थोडीशी अद्रकची पेस्ट घालून हा मसाला आपण टाकूयात आणि हा मसाला जळणार नाही म्हणून थोडंसं पाणी पण घालून घेऊयात। तर आता हे आपण उकडलेले बटाटे, वाटाणे वगैरे हे सगळं काही यात टाकून देऊया आणि हे मस्त असे एकजीव झालेले आहेत। छान तडाका बसलेला आहे। हे मस्तपैकी एक उकळी आली की आपण याला बंद करून टाकूया आणि वरतून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू घालून घेऊया थोडंसं। तर हे आपलं पीठ सेट झालेलं आहे छान पद्धतीने आता। तर आपण याची एक मोठी पातळ पोळी लाटून घेऊया। पातळ लाटायची आणि काटे चमच्याने आपण याच्यावरती टोचे द्यायचे, कारण जेणेकरून ते फुगणार नाहीत। आपल्याला पपडी बनवायची आहे ना, त्याच्यामुळे। आणि हे पहा, एकाच टाईमला आपण इथे 10-12 पपडी तयार झालेली आहे आपली अशी मस्त। तर या सगळ्या अशाच पद्धतीने आपण पापडी तयार करून घेऊया आणि तेल गरम झालं की यात आपण मंद आचेवरती या पपडी तळून घेऊयात। जास्त लाल पण, जास्त पिवळ्या पण कलरचा नाही आणि जास्त कच्चा पण नाही, अशा मस्त पहा याचा आवाज किती छान येत आहे मस्तपैकी। तुम्ही पाहू शकता किती खस्ता पापडी आपली झालेली आहे। तर आता मी इथे डिश तयार करत आहे। अशी पापडी लावून वरतून दही, थोडंसं हिरवी चटणी, इमलीची चटणी, परत थोडंसं मीठ, कांदा आणि मस्त टोमॅटो, कोथिंबीर, शेव, काय मस्त पपडी, चाट पपडी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मी आता अजून एका पद्धतीने बनवत आहे। ही पपडी अशी थोडीशी पपडी टाकत आहे, त्याच्यावरती मस्त हे टोमॅटोची, वाटाण्याची भाजी अशी आणि कांदा, टोमॅटो, शेव, दही। या दह्यामध्ये मी थोडीशी साखर टाकून 2-3 तास आधीच फेटून ठेवलं होतं। हिरवी चटणी, इमलीची चटणी, थोडंसं लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला। वाह क्या बात है। और ये तो अजून एक मी तयार करत आहे, ही तर खूपच मस्त। अशी प्रत्येकावरती थोडीशी भाजी, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, शेव, थोडंसं लाल तिखट, काळं मीठ, दही, अशा पद्धतीने मी इथे अजून एक प्लेट तयार केलेली आहे। वरतून परत लिंबू, हे अशा पद्धतीने मी 2-3 प्लेट सर्व केलेल्या आहेत। आपल्याला जशी डिझाईन आवडती आपण तशी करू शकतो प्लेट सर्व। तर ही तर एकदम सोपी आहे, अशी घेतली की खायची, याला काही तोडण्याची गरज नाही। आणि हे पहा, हे पण एकदम मस्त चाट आपली तयार आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या सुगरण अर्चना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू।